विठ्ठलाच्या चरणी 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका अर्पण, दानशूर भाविकाने नाव ठेवले गुप्त। आषाढी यात्रेदरम्यान श्री विठ्ठलाच्या चरणी एका दानशूर भाविकाने तब्बल 56 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या सोन्याच्या पादुका अर्पण केल्या आहेत। या सोन्याच्या पादुकाचे वजन तब्बल 446 ग्रॅम असून ही देणगी सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे। पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या आषाढी यात्रेदरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत। भक्तिमय वातावरणात अनेक भाविक रोख रक्कम, सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपात उदंड दान करत आहेत। याच दरम्यान गुरुवारी म्हणजेच 16 जुलै रोजी एका दानशूर भाविकाने आपले नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर श्री विठ्ठलाच्या चरणी 446 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पादुका अर्पण केल्या। या पादुकाची अंदाजे किंमत 56,59,000 रुपये इतकी असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या सोन्याच्या पादुका अहिल्यानगर येथील एका भाविकाने दान केल्या आहेत। यापूर्वी श्री विठ्ठलाला चांदीच्या पादुका परिधान केल्या जात होत्या, मात्र आता विविध धार्मिक आणि विशेष प्रसंगी भगवान विठ्ठलाला या सोन्याच्या पादुका परिधान करण्यात येणार आहेत। भाविकांकडून वाढत्या प्रमाणात सोने चांदीच्या वस्तू दान केल्या जात असल्यामुळे मंदिर समितीने स्वतंत्र दान कक्षाची व्यवस्था केली आहे। या कक्षात दान करण्यात येणाऱ्या मौल्यवान वस्तूची शुद्धता तपासणे, वजन करणे, नोंदणी करणे आणि सुरक्षित स्वीकार करण्यासाठी 2 सराफ आणि अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या संदर्भात मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांनी आवाहन केले आहे की ज्या भाविकांना सोने, चांदी किंवा इतर